Hello students, I am Dr. A.B. Patil. In this video lecture, we are going to discuss about the sexual reproduction, how the sexual reproduction is take place in the plants. And also we discuss about the what are the different steps of this sexual reproduction. Already we discussed about the asexual reproduction. And we know that in asexual reproduction, there is no involvement of the male and female gametes. From only a single organism, there is a production of the new young ones, means only single organism or individual which is involved in the asexual reproduction. And during asexual reproduction, the new young ones which are produced, these are exactly similar to that parent. But when you observe the sexual reproduction, in sexual reproduction, there is an involvement of both gametes. Means whenever there is a fusion of male and female gamete, then there is a formation of zygote, and from this zygote, after division and redivision, there is a development of the new young one. Means this sexual reproduction, which is also known as amphimixis. Sexual reproduction लाच आपण amphimixis म्हणतो. Amphi means both, म्हणजे ज्या रिप्रोडक्शन मध्ये दोन्ही गॅमेट्स इन्व्हॉल्व असणार आहेत, मेल अँड फिमेल गॅमेट, then this type of the reproduction which is known as sexual reproduction. And this sexual reproduction is observed in different organisms, means it is observed in plants and animals. Then here we observe that in sexual reproduction there are two main steps, that is gamete formation and fertilization. The first step of this sexual reproduction, which is nothing but the gamete formation. In this step, there is a formation of the gamete. जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मधल्या सेक्स सेल आणि जर्म सेल यांच्यामध्ये मिओसिस होईल, अँड बाय दिस मिओसिस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड गॅमेट. ऑलरेडी आपण मायटोसिस, मिओसिस या दोन्ही टाइपच्या सेल डिव्हिजन आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 या प्रिव्हियस चॅप्टर मध्ये डिस्कस केलेले, की आपल्याला माहितीये मायटोसिस हे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या वेळी जे होणार आहे ते मायटोसिस होतं, पण जी सेल डिव्हिजन ही गॅमेट फॉर्मेशनच्या वेळी होते, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळी होणार आहे, त्या सेल डिव्हिजनला आपण मिओसिस म्हणतो. आणि मिओसिस होताना जे काही डिप्लॉइड जर्म सेल आहे, इन दॅट डिप्लॉइड जर्म सेल बाय मिओसिस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड 4 गॅमेट्स. म्हणजे जेव्हा डिप्लॉइड जर्म सेल मध्ये मिओसिस होईल, तेव्हा त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड गॅमेट फॉर्म होतात, म्हणजेच क्रोमोझोम नंबर हा रिड्युस्ड टू हाफ होतो. म्हणजे सगळ्यात सुरुवातीची स्टेप काय असेल, तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असणार आहे, त्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जर आपण बघितलं, जेव्हा त्या ऑर्गॅनिझमची ज्युवेनाईल स्टेज, म्हणजेच प्लांट मध्ये आपण बघितलं तर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ही कंप्लीट झाल्यानंतर परत रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ स्टार्ट होते, आणि तो ऑर्गॅनिझम मॅच्युअर झाला, त्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झाले, की त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये परत तिथं असलेल्या जर्म सेल मध्ये मिओसिस होईल, आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन ही कंप्लीट होणार. आफ्टर गॅमेट फॉर्मेशन, आता गॅमेट फॉर्मेशन नंतरची नेक्स्ट स्टेप काय आहे, फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन मीन्स काय असणार आहे, फर्टिलायझेशन मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे जे काही मेल आणि फिमेल गॅमेट आहेत त्यांचं फ्युजन होईल. हा जो काही मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट आहे यांचं काय होणार, फ्युजन होणार, आणि तिथं झायगोट फॉर्म होईल. आता ऑलरेडी आपल्याला माहितीये गॅमेट फॉर्मेशन होताना हॅप्लॉइड मेल गॅमेट फॉर्म झाला आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फॉर्म झाला, आणि या दोन्हीचं फ्युजन झाल्यानंतर जे झायगोट फॉर्म होतं, दिस झायगोट विच इज डिप्लॉइड वन, अँड दिस प्रोसेस विच इज नोन ॲज फर्टिलायझेशन, fusion of male and female gamete to form the diploid zygote, this process which is known as fertilization.
and after fertilization this zygote which undergo division and redivision म्हणजे तिथं मायटोसिस होईल and from this zygote there is a development of new young ones म्हणजेच embryonic development होईल and after the completion of this embryonic development then there is a development of new young ones. In this way, by sexual reproduction, new young ones are produced. अशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नवीन यंग वन्स प्रोड्यूस होतात. जसं आपण सुरुवातीला असेक्शुअल रिप्रोडक्शन डिस्कस केलेलं आहे तसं आपण जर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बघितलं तर आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन्ही गॅमेट्स इन्व्हॉल्व असणार. मेल आणि फिमेल गॅमेट हे दोन्ही इन्व्हॉल्व असतील. एकतर काय असेल काही ऑर्गॅनिझम मध्ये एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल. मेल सेक्स ऑर्गन फिमेल सेक्स ऑर्गन हा एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असेल. पण काही ऑर्गॅनिझम मध्ये जर आपण बघितलं तर मेल ऑर्गॅनिझम आणि फिमेल ऑर्गॅनिझम डिफरंट असतील आणि त्यांच्यामध्ये डेव्हलप होणारे जे मेल आणि फिमेल गॅमेट आहेत त्यांच्यामध्ये फ्युजन होतं झायगोट फॉर्म होतं आणि त्या झायगोट मध्ये डिव्हिजन रिडिव्हिजन होऊन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यापासून नवीन यंग वन डेव्हलप होतं. ड्युरिंग दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट फॉर्मेशन इज टेक्स प्लेस and already we know that gamete formation is take place by the meiosis. meiosis ने गॅमेट फॉर्मेशन होणार आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं त्यावेळी तिथं मिओसिस होतं आणि मिओसिसच्या प्रोफेज फर्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर तिथं क्रॉसिंग ओव्हर होणार आहे म्हणजे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतात आणि जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झाल्यामुळं आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतात. म्हणजे काही मॅटर्नल मधले काही कॅरेक्टर पॅटर्नलच्या क्रोमोझोम वरती जाणार आहेत पॅटर्नल मधले काही कॅरेक्टर मॅटर्नलच्या क्रोमोझोम वरती जातात. त्याचबरोबर इथं दोन इंडिव्हिज्युअल्स इन्व्हॉल्व असणार आहेत त्यांचं फ्युजन होणार आहे त्यामुळे जे नवीन यंग वन्स फॉर्म होणार आहेत दीज आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट्स. Some characters from the mother, some characters from father and some characters which are different from the mother and father means they shows the variation. म्हणजे एक्झॅक्टली ते पॅरेंट सारखे असणार नाहीत. काही कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये पॅरेंट सारखे येतील पण काही कॅरेक्टर त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरंट दिसणार आहे. म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द व्हेरिएशन अँड व्हेरिएशन विच प्ले important role in the evolution and due to development of these different characters these organisms which are able to survive in the changing environmental condition म्हणजे ज्या काही चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह होण्याची ॲबिलिटी त्या ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होते आणि त्यामुळं काय होणार आहे याचाच इम्पॉर्टंट रोल हा इव्हॉल्युशन मध्ये होणार आहे आणि इव्हॉल्युशन मध्ये झालेलं आणि त्यामुळे आपल्याला काही नवीन स्पेसिस डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सो इन दिस वे द सेक्शुअल रिप्रोडक्शन विच शोज द genetic recombination which leads to the variation and variation play very important role in the evolution. Here we discuss about the sexual reproduction in plants. आता इथं सुरुवातीला आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये जर आपण बघितलं तर फ्लावरिंग प्लांट्स मध्ये अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये जर आपण बघितलं फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द स्पेशल ऑर्गन अँड दिस इज नथिंग बट द फ्लावर. आणि म्हणून या फ्लावरची डेफिनेशन करताना आपण काय म्हणतो फ्लावर इज ए मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाईन फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर म्हणजे काय आहे तर मॉडिफाईड शूट आहे म्हणजे स्टेमचंच मॉडिफिकेशन झालेलं आहे. मॉडिफाईड शूट आहे स्पेशली डिझाईन फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे कशासाठी डिझाईन केलेलं आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी डिझाईन केलेलं आहे. म्हणजे अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं फ्लावर्स डेव्हलप होतील सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी. पण लोअर प्लांट्स मध्ये आपण बघितलं तर त्याच्यासाठी स्पेशल काय होणार आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप होतात. जसं आपण ब्रायोफाइट टेरिडोफाइट मध्ये बघू शकतो अँथ्रिडियम आर्चिगोनियम. हे अँथ्रिडियम हे मेल सेक्स ऑर्गन डेव्हलप होईल आर्चिगोनियम फिमेल सेक्स ऑर्गन डेव्हलप होईल. किंवा जिम्नोस्पर्मिक प्लांट मध्ये आपण बघितलं मेल कोन फिमेल कोन डेव्हलप होतील. मेल कोन मध्ये मायक्रोस्पोरेंजियम डेव्हलप होणार आहे फिमेल कोन मध्ये मेगास्पोरेंजियम डेव्हलप होणार. म्हणजेच
प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शन साठी हे डिफरंट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप होतात. पण आपण अँजिओस्पर्मिक प्लांटचा जर विचार केला तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट मध्ये तिथं फ्लावर्स डेव्हलप झालेले आहेत अँड दीज फ्लावर्स विच आर स्पेशली डिझाईन फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. Whenever you observe the structure of a typical flower, एखाद्या टिपिकल फ्लावरचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला या पद्धतीने स्ट्रक्चर पाहायला मिळेल. When you observe the views of flower, then you observe that the flower which is attached to the स्टेमला ते अटॅच असणार आहे. मोस्टली आपण बघू शकतो की नोडल रिजनला लिव्स डेव्हलप असतील आणि लिव्सच्या एक्झाईल रिजन मध्ये एक्झिलरी बर्ड प्रेझेंट असणार आहे. त्या एक्झिलरी बर्ड पासून एकतर फ्लोरल ऍक्सिस डेव्हलप होतो किंवा व्हेजिटेटिव्ह शूट डेव्हलप होतो. आता हे जे काही फ्लावर आहे ते फ्लावर ज्या पॉइंटला या स्टेमला अटॅच असणार, दिस इज नथिंग बट द बेस ऑफ फ्लावर. त्याला आपण काय म्हणतो, फ्लावरचा हा बेस आहे. And at the base of this flower there is a small outgrowth. तिथे एक छोटीशी आउटग्रोथ असते. लीफ लाईक एक स्ट्रक्चर प्रेझेंट दिसतं. दिस इज नथिंग बट द ब्रॅक्ट. त्याला आपण काय म्हणणार आहोत, ब्रॅक्ट. ए स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट अँड दिस इज नथिंग बट द ब्रॅक्ट. इन सम फ्लावर्स ब्रॅक्ट इज प्रेझेंट, इन सम फ्लावर ब्रॅक्ट इज अब्सेंट. काही फ्लावर मध्ये ब्रॅक्ट प्रेझेंट असेल, काही फ्लावर्स मध्ये ब्रॅक्ट अब्सेंट असणार आहे. देन समजा ब्रॅक्ट प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला आपण ब्रॅक्टिएट फ्लावर म्हणतो आणि जर त्या फ्लावर मध्ये ब्रॅक्ट अब्सेंट असेल तर त्याला ई ब्रॅक्टिएट फ्लावर पण म्हणणार. त्यानंतर स्टॉक ऑफ द फ्लावर म्हणजेच फुलाचा जो देठ असतो त्या देठाला आपण काय म्हणणार आहोत, पेडिसेल. स्टॉक ऑफ द फ्लावर नोन ॲज पेडिसेल. If the flower having pedicel, then this flower which is known as pedicellate flower. जर त्या फुलाला देठ असेल तर त्या फुलाला काय म्हणणार आहे आपण, पेडिसिलेट फ्लावर म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलात रोज फ्लावर आपण घेतलं, गुलाबाचं फुल, तर त्याला देठ असतो, ते पेडिसिलेट फ्लावर आहे. बट इन सम फ्लावर्स द पेडिसेल इज अब्सेंट. Means these flowers are without pedicel, without stalk. त्याला स्टॉक नाहीये, पेडिसेल नाहीये. Then these flowers are known as sessile flower. त्या फ्लावरना आपण म्हणणार आहोत ससाईल फ्लावर. फॉर एक्झाम्पल ट्यूबरोज, निशिगंध मध्ये तुम्ही बघू शकता, निशिगंधाचं फूल जर बघितलं तर त्याला देठ नाहीये, म्हणजे ते फ्लावर्स कसे आहेत, ससाईल फ्लावर्स आहेत. देन द टिप पोर्शन ऑफ दिस पेडिसेल. आता या पेडिसेलचा जो टिप पोर्शन असतो, दिस टिप पोर्शन ऑफ द पेडिसेल विच बिकम सॉल्वन. तो सॉल्वन होणार आहे अँड दिस इज नथिंग बट द थॅलॅमस. त्याला आपण थॅलॅमस म्हणतो किंवा रिसेप्टेकल म्हणतो. द टिप पोर्शन ऑफ द पेडिसेल विच बिकम सॉल्वन, दिस इज नथिंग बट द थॅलॅमस. अँड ऑन दिस थॅलॅमस नोड्स अँड इंटरनोड्स आर प्रेझेंट. याच्यावरती नोड्स अँड इंटरनोड्स प्रेझेंट असणार. आपण सुरुवातीलाच सांगितले फ्लावर म्हणजे काय, मॉडिफाईड शूट आहे आणि शूटचं मॉडिफिकेशन आहे म्हटल्यानंतर इथं नोड्स आणि इंटरनोड्स प्रेझेंट असणार. तर याच्यावरती असे 4 नोड्स प्रेझेंट असतील आणि 2 नोडच्या मध्ये जो स्पेस असतो त्याला आपण इंटरनोड म्हणतो. पण हे जे काही नोड्स असणार आहेत ते एकदम कॉम्प्रेसली अरेंज झाले असतील. अगदी त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकदम मायक्रोस्कोपिक स्पेस प्रेझेंट असणार आहे 2 नोड्स मध्ये. मीन्स ऑल नोड्स आर दे आर कॉम्प्रेसली अरेंज ऑन दीज थॅलॅमस. अँड ऍट ईच नोडल रिजन फ्लोरल वॉल्स आर प्रेझेंट. सो ऑन दिस थॅलॅमस, 4 floral whorls are present and these are nothing but the calyx, corolla, androecium and gynoecium. In the flower, whenever you observe the complete flower, then you observe the 4 floral whorls which are present on the thalamus. या thalamus वरती 4 floral whorls present आहेत and this is nothing but the calyx, corolla, androecium and gynoecium. म्हणजे एखादं फूल जेव्हा आपण बघतो, रोज फ्लावर तुम्ही बघितला तर बाहेरचा जो ग्रीन कलरचं जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय ते म्हणजे काय, कॅलॅक्स आहे. त्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार, कॅलॅक्स म्हणणार. अँड ईच मेंबर ऑफ दिस कॅलॅक्स, या कॅलॅक्सच्या प्रत्येक मेंबरला आपण म्हणणार आहोत
सेपल. काय म्हणायचं? सेपल. आउटर मोस्ट फ्लोरल बॉल विच इज नथिंग बट द कॅलॅक्स. इच मेंबर ऑफ कॅलॅक्स विच इज नोन एज सेपल. म्हणजे हे सगळे मिळून काय असणार? कॅलॅक्स. आणि एवढं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर त्याला काय म्हणायचं? सेपल म्हणायचं. देन इनर टू दिस कॅलॅक्स, या कॅलॅक्सच्या आतमध्ये हे जे काही सगळं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं, दिस इज नथिंग बट द करोला. म्हणजे एखादं फ्लावर जेव्हा आपण बघतो त्या फ्लावर मधल्या सगळ्या पाकळ्या एकत्रपणे त्यांना आपण काय म्हणणार आहोत? करोला. अँड इच मेंबर ऑफ करोला, आणि त्या करोलाच्या प्रत्येक मेंबरला आपण काय म्हणणार आहोत? पेटल. म्हणजे त्या फुलातल्या प्रत्येक पाकळीला आपण काय म्हणणार आहोत? पेटल म्हणणार. And these petals which are attractive in color, they are bright in color as well as they are scented one. काही प्लांट्स मध्ये ते कलरलेस किंवा थिन पेपरी आपल्याला पाहायला मिळतील, पण काही प्लांट्स मध्ये, मोस्टली बऱ्याचशाच प्लांट्स मध्ये आपल्याला हे पेटल्स कसे दिसणार आहेत? अट्रॅक्टिव्ह, ब्राईट कलरचे, डिफरंट कलरचे, सेंटेड, त्याला एक स्पेसिफिक प्रकारचा फ्रॅग्रन्स असणार आहे. आणि जे कॅलॅक्स असतात ते कसे असतात? ग्रीन कलरचे असतात. Then what is the function of this calyx and corolla? आता या calyx and corollaचं फंक्शन काय आहे? तर या calyx and corollaला आपण म्हणतो accessory floral whorls. त्यांना काय म्हटलं तर? accessory floral whorls म्हणतो. Because these floral whorls which are not involved in the sexual reproduction, म्हणजे कॅलॅक्स अँड करोला हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, म्हणून त्यांना आपण ऍसेसरी पार्ट म्हणतो, ऍसेसरी फ्लोरल पार्ट म्हणणार आहोत. दे प्रोटेक्ट द इनर इसेन्शियल फ्लोरल वॉल्स. म्हणजे अँड्रोसियम आणि गायनोसियम यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे कॅलॅक्स अँड करोला करते. दे प्रोटेक्ट द अँड्रोसियम अँड गायनोसियम इन बर्ड कंडिशन ऍज वेल ऍज they also help for the sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी ते काय करणार आहेत? मदत करणार आहे. आता कशा पद्धतीने मदत करतील? तर हे जे काही करोला आहे, म्हणजे सगळे जे पेटल्स असणार, ते पेटल्स काय करतील? ऍज दे आर ब्राईट अट्रॅक्टिव्ह कलरचे आहेत, ते सेंटेड आहेत, सो दे अट्रॅक्ट द पॉलिनेटिंग एजंट. म्हणजे जे काही इन्सेक्ट्स आहेत, त्याचबरोबर बर्ड्स आहेत, त्यांना ते अट्रॅक्ट करणार आहेत, की ज्यामुळे काय होईल? दे हेल्प फॉर द पॉलिनेशन. म्हणजे एका फुलातले परागकण दुसऱ्या फुलामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे पॉलिनेशन प्रोसेससाठी ते काय करणार आहेत? मदत करते. ऍज वेल ऍज इफ यू ऑब्झर्व दिस कॅलॅक्स, आता कॅलॅक्स हे आउटर मोस्ट फ्लोरल बॉल आहे, ते प्रोटेक्शनचं फंक्शन करेल. अँड ऍज इट इज ग्रीन इन कलर, इट ऑल्सो परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. देन द थर्ड फ्लोरल बॉल. आता थर्ड फ्लोरल बॉल कुठला असणार आहे? तर अँड्रोसियम. अँड्रोसियम इज द मेल सेक्स ऑर्गन. अँड्रोसियम हा काय आहे? मेल सेक्स ऑर्गन आहे. अँड इच मेंबर ऑफ अँड्रोसियम, आता हे सगळे जे 5 इथं आपल्याला स्टॅमेन्स दिसतात, त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणणार? अँड्रोसियम म्हणणार आहे. पण याच्यामधला एक जर मेंबर आपण कन्सिडर केला, इच मेंबर ऑफ अँड्रोसियम नोन ऍज अ स्टॅमेन, त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. And each stamen which is again divided into 3 parts, and these are nothing but the anther lobe, connective and filament. Then this androcium, which is a male sex organ which produce the male gamete, तिथं male gamete produce होणार आहे. Then innermost floral ball which is nothing but the gynosium. सगळ्यात innermost फ्लोरल बॉल कोणता आहे? तर गायनोसियम आहे. इच मेंबर ऑफ गायनोसियम, या गायनोसियमच्या प्रत्येक मेंबरला आपण म्हणणार आहोत कार्पेल. काय म्हणतो त्याला आपण? कार्पेल. अँड इच कार्पेल विच इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. त्याला आपण त्याच्यामध्ये 3 पार्ट्स बघणार आहोत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. इन दिस वे androcium and gynosium, these two are the essential floral whorls because they are involved in the sexual reproduction. म्हणजे हे androcium and gynosium essential floral whorls आहेत कारण ते sexual reproduction मध्ये इन्व्हॉल्व आहेत. androcium हा मेल सेक्स ऑर्गन आहे, gynosium हे फिमेल सेक्स ऑर्गन. if the flower having both sex organ, म्हणजे समजा
एखाद्या फ्लावर मध्ये हे दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतील, अँड्रोसियम पण आहे आणि गायनोसियम पण प्रेझेंट आहे, then this flower which is known as bisexual flower, त्याला आपण bisexual flower म्हणणार आहोत. But if any one essential floral bulb is present in the flower, म्हणजे समजा जर आपण बघितलं हे जे काही फ्लावर आहे त्या फ्लावर मध्ये फक्त समजा काय प्रेझेंट असेल, अँड्रोसियमच प्रेझेंट आहे. जर समजा काय असेल असे हे कॅलॅक्स, करोला आणि इथं फक्त काय आहे तर अँड्रोसियम म्हणजे स्टॅमेन्सच फक्त प्रेझेंट असते, गायनोसियम अब्सेंट असेल, then this type of the flower which is known as a staminate flower or the male flower, त्या फ्लावरला आपण काय म्हणणार आहोत, staminate flower or the male flower. Then if the flower having only गायनोसियम, म्हणजे जर समजा या फ्लावर मध्ये फक्त काय प्रेझेंट असेल तर गायनोसियमच प्रेझेंट आहे, अँड्रोसियम अब्सेंट आहे, म्हणजे स्टॅमेन्स अब्सेंट आहेत, फक्त कार्पेल तिथं प्रेझेंट असते, तर अशा फ्लावरला आपण काय म्हणणार आहोत, देन दिस फ्लावर विच इज नोन ॲज पिस्टिलेट फ्लावर, त्या फ्लावरला आपण पिस्टिलेट फ्लावर किंवा फिमेल फ्लावर म्हणतो. म्हणजे जर समजा दोन सेक्स ऑर्गन पैकी फक्त एकच सेक्स ऑर्गन जर त्या फ्लावर मध्ये प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला आपण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतो, आणि त्यामध्ये जर अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर स्टॅमिनेट फ्लावर म्हणायचं, जर गायनोसियम प्रेझेंट असेल म्हणजे फक्त गायनोसियम प्रेझेंट आहे, अँड्रोसियम अब्सेंट आहे, then this flower which is known as pistillate flower or the female flower. Then if the flower having all floral bulbs म्हणजे कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम हे सगळे फ्लोरल पार्ट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला आपण म्हणतो कंप्लीट फ्लावर. काय म्हणणार आहोत त्याला, कंप्लीट फ्लावर म्हणतो. In this way, here we discuss about the structure of the typical flower. Then we discuss about the structure of the reproductive organ. आता reproductive organचा आपण स्ट्रक्चर बघणार. सुरुवातीला आपण बघणार आहोत ते म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, दॅट इज अँड्रोसियम. आता हे जे काही अँड्रोसियम आहे त्या अँड्रोसियम मध्ये जर आपण बघितलं, each member of this अँड्रोसियम which is known as a stamen, each member of androsium which is known as stamen, and each stamen which is again divided into 3 parts. त्याच्यामध्ये परत 3 पार्ट्स आहेत, अँथर कनेक्टिव्ह अँड फिलामेंट. आता याच्यामधला अँथर लोब जो असणार आहे, दिस अँथर लोब्स विच आर द फर्टाईल पार्ट ऑफ द स्टॅमेन. स्टॅमेनचा फर्टाईल पार्ट कोणता आहे तर अँथर लोब्स आहे, आणि ह्या दोन अँथर लोबला आणि फिलामेंटला कनेक्ट करणारा एक स्टराईल टिश्यू तिथं प्रेझेंट असतील, आणि त्या पार्टला आपण म्हणतो कनेक्टिव्ह. त्याला काय म्हणणार आहोत, कनेक्टिव्ह. अँड स्टॉक ऑफ दिस स्टॅमेन विच इज नोन ॲज ए फिलामेंट. आणि या स्टॅमेनचा जो काही स्टॉक आहे त्याला आपण फिलामेंट म्हणणार. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस फिलामेंट. आता या फिलामेंटचं फंक्शन काय, रायझेस द अँथर लोब इन सच अ वे दॅट इझी डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे हा काय करणार आहे फिलामेंट, तर या अँथर लोब ना अशा पद्धतीनं डेव्हलप करेल की ज्यामुळं जेव्हा हे अँथर लोब्स काय होतील, मॅच्युअर होतील, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म होणार आहेत, तेव्हा त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या पोलन ग्रेनचं इझिली काय होईल, डिस्पर्सल होईल. देन कनेक्टिव्ह. आता हे कनेक्टिव्ह जे असणार आहे, दोन अँथर लोब ना कनेक्ट करणे, त्याचबरोबर अँथर लोब आणि फिलामेंट यांना कनेक्ट करण्याचं काम हे कनेक्टिव्ह करणार आहे, आणि कनेक्टिव्ह हा पार्ट जो असेल तो स्टराईल टिश्यू पासून फॉर्म झाला. देन अँथर लोब्स. आता हे अँथर लोब जे असणार आहे, दिस अँथर लोब्स विच आर fertile part of this anther lobes which is the fertile part of the stamen. स्टॅमेनचा फर्टाईल पार्ट कोणता आहे तर अँथर लोब्स हे फर्टाईल पार्ट. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल काही फ्लावर मध्ये 2 अँथर लोब आपल्याला पाहायला मिळतात, एका स्टॅमेन मध्ये 2 अँथर लोब आपल्याला पाहायला मिळतात, पण काही मध्ये जर आपण बघितलं तर सिंगल अँथर लोब पण आपल्याला पाहायला मिळतो. आता जर आपण बघितलं
ह्या अँथर लोबचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला जे स्ट्रक्चर पाहायला मिळतं ते या पद्धतीनं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. वी कॅन ऑब्झर्व दिस टाइप ऑफ द स्ट्रक्चर. अशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. जर काय असेल 2 अँथर लोब्स प्रेझेंट असतील तर त्याचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आता इथं जर आपण बघितले प्रत्येक अँथर लोब मध्ये 2 काय असणार आहेत, मायक्रोस्पोरेंजियम प्रेझेंट असणार. अशा पद्धतीनं मायक्रोस्पोरेंजियम प्रेझेंट असते. आता जर एकच अँथर लोब असता तर बायस्पोरेंजिएट अँथर्स असते. इथं 2 अँथर लोब्स आहेत, टेट्रास्पोरेंजिएट आणि स्टॅमेन्स असणार. इथं जर आपण बघितलं तर जेव्हा आपण याचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेणार आहोत, ट्रान्सव्हर्स सेक्शन मध्ये आपण बघू शकतो जे काही अँथर्स आहेत त्या अँथरचं इंटरनल स्ट्रक्चर आपल्या लक्षात येईल. व्हेन यू ऑब्झर्व द टियर्स ऑफ अँथर देन यू ऑब्झर्व दॅट दिस वन इज द अँथर वॉल. ही काय आहे, अँथर वॉल. And inside this anther wall there is a presence of the pollen sac. काय प्रेझेंट आहे तिथं, पोलन सॅक प्रेझेंट असते. आता या अँथर वॉल मध्ये परत काय असणार आहे, 4 लेयर्स प्रेझेंट असेल. अँथर वॉल विच इज फॉर्म फ्रॉम द 4 लेयर्स ऑफ द सेल्स. 4 मेम्ब्रेन प्रेझेंट असते. आउटर मोस्ट लेअर विच इज नथिंग बट द इपिडर्मिस. सगळ्यात बाहेरच्या साईडला इपिडर्मिस आहे. त्याच्यानंतर एंडोथेसियम प्रेझेंट असते. एंडोथेसियम नंतर 2 ते 3 लेअर मध्ये आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, मिडल लेयर्स प्रेझेंट असणार आहेत. आणि मिडल लेअरच्या आतमध्ये आपल्याला इथं काय पाहायला मिळेल, देर इज अ प्रेझेन्स ऑफ द टॅपेटम. काय प्रेझेंट असेल, टॅपेटम. आणि ही टॅपेटम कशी असते, न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन असेल. आता एवढं डिटेलमध्ये तुम्हाला नाहीये पण एवढं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स ऍक्च्युअली कुठं फॉर्म होणार आहेत. हे अँथर हा फर्टाईल पार्ट आहे पण त्या फर्टाईल पार्ट मध्ये पोलन ग्रेन्स कुठं फॉर्म होतात. पण हे स्ट्रक्चर आपल्याला कधी दिसणार आहे, जर तुम्ही ह्या अँथरचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये 2 रिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. बाहेरचा जो आहे तो अँथर वॉल आहे आणि मध्ये जे आहे ते स्पोरेंजियम आहे, पोलन सॅक प्रेझेंट आहे. अँथर वॉल ही 4 लेयर्स पासून फॉर्म झाली असते, इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर आणि टॅपेट. आणि आतमध्ये असं मास ऑफ स्पोरोजिनस टिश्यू असणार आहेत. आणि हा मास ऑफ स्पोरोजिनस टिश्यू जे असणार आहेत, each cell of this mass of sporogenous tissue which act as a microspore mother cell. ती काय म्हणून ऍक्ट होणार आहे, मायक्रोस्पोर मदर सेल म्हणून ऍक्ट होईल. अँड दिस मायक्रोस्पोर मदर सेल, आणि ही जी काही मायक्रोस्पोर मदर सेल असेल की जी डिप्लॉइड आहे, डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल विच अंडरगो मियोसिस टू फॉर्म द 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स और पोलन ग्रेन्स. ज्यापासून काय फॉर्म होतील, 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स और द पोलन ग्रेन्स आर फॉर्म. And this process which is known as microsporogenesis, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मायक्रोस्पोरोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. इथं काय होईल, मायक्रोस्पोरचं फॉर्मेशन होणार. आणि हे मायक्रोस्पोर्स कुठं फॉर्म होणार आहेत, तर इथं पोलन सॅक म्हणजे अँथर वॉलच्या आतमध्ये आपल्याला स्पोरेंजियम, मायक्रोस्पोरेंजियम पाहायला मिळतं. हे जे काही मायक्रोस्पोरेंजियम आहे त्या मायक्रोस्पोरेंजियम मध्ये मास ऑफ स्पोरोजिनस सेल्स प्रेझेंट असणार आहे. आणि ह्या ज्या काही स्पोरोजिनस सेल्स असतील, मायक्रोस्पोरेंजियम मध्ये असलेल्या सेल ज्या असणार आहेत, these cells are diploid one and each cell which act as a microspore mother cell which undergo meiosis to form the haploid microspores or pollen grain by the process of sporogenesis. काय फॉर्म होणार आहे, तर मायक्रोस्पोर्स फॉर्म होते. आता हे मायक्रोस्पोर्स फॉर्म झाले म्हणजे मायक्रोस्पोर्स फॉर्म झाल्यानंतर हे मायक्रोस्पोर्स काय होणार आहे, डिस्पर्स होतील विथ द हेल्प ऑफ विंड करंट असेल किंवा आपण जर बघितलं एखादा पॉलिनेटिंग एजंट असेल त्याच्या मार्फत ते काय होणार आहे, डिस्पर्स होणार. आणि मग या
पोलन ग्रेन मध्ये काय होणार आहे, तिथं मेल गॅमेट काय होतील, फॉर्म होणार. When you observe the structure of the male gametophyte, म्हणजे जे काही पोलन ग्रेन फॉर्म झाले त्या पोलन ग्रेनचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर प्रत्येक पोलन ग्रेन जो असणार आहे त्या पोलन ग्रेन मध्ये त्याची जी वॉल असते ती दोन मेम्ब्रेन पासून फॉर्म झालेली आहे. आउटर वन विच इज नोन ऍज एक्झाईन, आउटर जी असते तिला एक्झाईन म्हणायचं, आणि इनर जी असते तिला आपण म्हणतो इंटाईन. आणि या इंटाईनच्या आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, तिथं एक प्रॉमिनंट असं काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. अँड दिस न्यूक्लियस, हॅप्लॉइड न्यूक्लियस तिथं प्रेझेंट असणार आहे, कारण पोलन ग्रेन्स हे कसे आहेत, हॅप्लॉइड आहे, बिकॉज दे आर फॉर्म बाय द मिओसिस सेल डिव्हिजननी ते फॉर्म झाले. देन this microspore or pollen grain which undergo the first mitotic division, म्हणजे त्याच्यामध्ये पहिली काय होईल, पहिली डिव्हिजन होणार म्हणजे मायटोसिस होणार त्याच्यामध्ये, आणि त्याच्यापासून काय फॉर्म होईल, असं 2 सेल स्टेज फॉर्म होणार. 2 सेल स्टेज फॉर्म होते म्हणजेच काय होतं इथं, तर 2 सेल्स तयार होतील. लार्ज न्यूक्लियस असलेली ही जी असेल ती जनरेटिव्ह सेल आहे, आणि ही दुसरी जी असणार आहे ती कुठली आहे, तर ट्यूब सेल आहे. ट्यूब सेल अँड जनरेटिव्ह सेल. तर हे ट्यूब सेलचं हे ट्यूब सेल काय आहे, ट्यूब न्यूक्लियस आहे, आणि हे जे आहे ते काय आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. मीन्स द फर्स्ट मायटोसिस, पहिल्यांदा मायटोसिस होईल, पहिली मायटोटिक डिव्हिजन होईल याच्यामध्ये, आणि 2 सेल स्टेज फॉर्म होणार, जनरेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल फॉर्म झाले. तर हे जे काही 2 सेल स्टेज मधले जे पोलन ग्रेन्स आहेत, दीज 2 सेल पोलन ग्रेन्स विच आर डस्टेड ऑन दिस स्टिग्मा, या स्टिग्मावरती ते डस्ट झाले, स्टिग्मावरती पडले. स्टिग्मावरती पडल्यानंतर त्या स्टिग्मामध्ये जे शुगरी सबस्टन्स असणार आहे ते शुगरी सबस्टन्स काय करणार आहे, हे पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब करून घेतील, आणि पोलन ग्रेननी हे शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब केल्यामुळं आतमधलं सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं. आणि सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं आतमध्ये प्रेशर डेव्हलप होतं, आणि हे प्रेशर कमी करण्यासाठी जी इंटाईन आहे ती इंटाईन ह्या जर्म पोर मधून, म्हणजे आपण जर बघितलं पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर एक्झाईन आणि इंटाईन आहे, पण काही ठिकाणी आपल्याला ही एक्झाईन अब्सेंट पाहायला मिळते, कारण तिथे छोटस काय आहे, पोर प्रेझेंट आहे, मायक्रोस्कोपिक पोर प्रेझेंट असेल त्याला आपण जर्म पोर म्हणतो. आणि जेव्हा शुगरी सबस्टन्स हे या पोलन ग्रेनच्या सायटोप्लाझम मध्ये जाणार आहे तेव्हा सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, आणि ते सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे आतमध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढणार, आणि ते प्रेशर कमी करण्यासाठी इंटाईन काय होते, तर इंटाईन ही या जर्म पोर मधून बाहेर येणार, अँड इट फॉर्म द जर्म ट्यूब और पोलन ट्यूब. म्हणजे काय फॉर्म होईल इथं, अशा पद्धतीनं पोलन ट्यूब फॉर्म होणार, छोटीशी अशी काय होईल, ट्यूब फॉर्म होते. या पद्धतीनं जर आपण बघितलं तर काय होणार, तर ही पोलन ट्यूब फॉर्म. देन दिस पोलन ट्यूब विच इलॉंगेट, अशा पद्धतीने ही पोलन ट्यूब इलॉंगेट झाली, आणि हे ट्यूब न्यूक्लियस विच इज ऑल्सो ट्रान्सफर टू दिस पोलन ट्यूब, ट्यूब न्यूक्लियस हे पोलन ट्यूब मध्ये ट्रान्सफर झाले. आता जनरेटिव्ह सेल जे असेल, दिस जनरेटिव्ह सेल विच अंडरगो द सेकंड मायटोटिक डिव्हिजन, म्हणजेच परत त्याच्यामध्ये सेकंड मायटोसिस होणार. मायटोसिस झाल्यानंतर इथं काय होईल, फ्रॉम दिस जनरेटिव्ह सेल देर इज अ फॉर्मेशन ऑफ द 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट फॉर्म होतील. 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल gametes form. In this way, this structure which is known as a male gametophyte, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहोत, मेल गॅमेटोफाइट. म्हणजेच
अशा पद्धतीने काय होणार, मेल गॅमेट्स डेव्हलप होते. जर आपण बघितलं, स्ट्रक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे अँड्रोसियम आहे ते अँड्रोसियम काय आहे, मेल सेक्स ऑर्गन और द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द फ्लावर. Each member of androsium which is known as stamen. Each stamen which is again divided into 3 parts: anther-lobes, connective and filament. Out of these 3 parts, anther-lobes part which is the fertile part of the stamen, and when we observe the structure, internal structure of this anther-lobe, then we observe that there are 2 main parts, that is anther wall and pollen sac or the sporangium. अँथर वॉल मध्ये परत 4 लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात: इपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर अँड टॅपेट. आणि टॅपेटमच्या आतमध्ये आपल्याला स्पोरोजिनस सेलचा मास पाहायला मिळतो. इच स्पोरोजिनस सेल विच इज डिप्लॉइड वन विच ऍक्ट एज ए मायक्रोस्पोर मदर सेल विच अंडरगो मियोसिस टू फॉर्म द 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स और पोलन ग्रेन. देन इच पोलन ग्रेन स्ट्रक्चर जर आपण बघितलं, each pollen grain which having exile, intine, and in the inside this intine there is a presence of cytoplasm and haploid nucleus. Then this pollen grain which undergo the first mitotic division, म्हणजे पहिली मायटोसिस ची डिव्हिजन त्याच्यामध्ये होणार आणि तिथं 2 सेल स्टेज फॉर्म होईल, म्हणजेच जनरेटिव्ह सेल अँड ट्यूब सेल फॉर्म. जनरेटिव्ह सेल जे असणार आहे ती जनरेटिव्ह सेल मध्ये परत सेकंड मायटोटिक डिव्हिजन होईल अँड देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट. तर मोस्टली आपण जर बघितलं तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये पोलन ग्रेन हे स्टिग्मावरती कधी डस्ट होतात, तर 2 सेल स्टेज मध्येच डस्ट होतात. पण काही प्लांट्स मध्ये आपण बघू शकतो पोलन ग्रेन हे फॉर्म झाल्यानंतर त्या स्टिग्मावरती डस्ट होतील, मग तिथं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होणार, 2 सेल स्टेज फॉर्म होईल आणि त्यानंतर मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार. म्हणजे त्याच्यावरती डस्ट झाल्यानंतर तिथलं शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करतील, सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. ते सायटोप्लाझ्मिक व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर ते प्रेशर कमी करण्यासाठी इंटाइन ही जर्म पोर मधून बाहेर येणार टू फॉर्म द पोलन ट्यूब और जर्म ट्यूब. ही जर्म ट्यूब परत इलॉंगेट होईल आणि मीन व्हाईल इथं काय होणार आहे, ह्या जनरेटिव्ह सेल मध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन होणार अँड देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. This is nothing but the development of male gametophyte. याला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणायचं. अशा पद्धतीने 2 मेल गॅमेट इथं फॉर्म झाले. देन द स्ट्रक्चर ऑफ गायनोसियम. आता गायनोसियमचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं, गायनोसियम इज द इनर मोस्ट इसेन्शियल फ्लोरल वॉल. It is the female reproductive organ and each member of गायनोसियम, या गायनोसियमच्या प्रत्येक मेंबरला आपण काय म्हणतो, कार्पेल म्हणतो. अँड इच कार्पेल विच इज अगेन डिव्हायडेड इनटू 3 पार्ट्स: स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आता या 3 पार्ट मधला जो फर्टाईल पार्ट आहे विच इज नथिंग बट द ओव्हरी. ओव्हरी, दिस वन इज द फर्टाईल पार्ट अँड इनसाइड दिस ओव्हरी, या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असणार. स्टाईल जे असणार आहे, दिस स्टाईल which is a hollow one, a tube-like structure and which connect the stigma and ovary. स्टिग्मा आणि ओव्हरी या दोन्हींना कनेक्ट करण्याचं काम हे कोण करतं, स्टाईल करतं. त्याचबरोबर जी काही पोलन ट्यूब आहे स्पर थ्रू दिस स्टाईल, स्टाईल मधूनच ती ओव्ह्यूल पर्यंत पोहोचणार. देन स्टिग्मा. स्टिग्मा हा काय आहे, टिप पोर्शन ऑफ दिस कार्पेल विच इज नथिंग बट द स्टिग्मा अँड दिस स्टिग्मा विच is a receptive organ which play very important role to receive the pollen grain and help in the pollen germination. पोलन जर्मिनेशन साठी मदत करणार आहे, त्याचबरोबर पोलन ग्रेन रिसीव्ह करणार आहे आणि स्पेसिफिक पोलन ग्रेन आयडेंटिफाय करू शकतो. कारण नेचर मध्ये डिफरंट प्लांट्स आहेत, नंबर ऑफ प्लांटचे पोलन ग्रेन्स या स्टिग्मावरती पडू शकतात, पण हा जो काही स्टिग्मा आहे त्या स्टिग्मामध्ये ॲबिलिटी आहे त्याच प्लांटचे म्हणजे त्याच्या जीनस स्पेसिसचे पोलन ग्रेन्स तो काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर हा जो काही स्टिग्मा आहे तर स्टिग्मा कसा असेल, अट्रॅक्टिव्ह आहे, रफ आहे, काही मध्ये हेअरी त्याच्यावरती आउटग्रोथ आपल्याला प्रेझेंट
पाहायला मिळते, म्हणजे त्याच्यावरती हेअर प्रेझेंट असतील, ॲज वेल ॲज द स्टिग्मा विच इज रफ वन, स्टिग्मा विच इज स्टिकी वन, इट सिक्रीट द शुगरी सबस्टन्स, शुगरी म्युसिलिनस सबस्टन्स तो काय करणार आहे, सिक्रीट करणार. देन द ओव्हरी जे असणार आहे त्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असेल, आणि इनसाइड दिस ओव्ह्यूल देर इज अ फॉर्मेशन ऑफ द फिमेल गॅमेट, तिथं फिमेल गॅमेट फॉर्म होईल. So this is all about the structure of gynosium. Then in next lecture we discuss about the structure of ovule. Here we discuss about the structure of typical flower, then structure of androecium, and how the development of male gametophyte. आता इथं जर आपण बघितलं तर याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, म्हणजे ज्या काही टर्म तुमच्या बुक मध्ये दिल्यात त्याच्याशी रिलेटेड एखादा मल्टिपल चॉईस मध्ये आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे काय, पिस्टिलेट फ्लावर म्हणजे काय, बायसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअल फ्लावर, देन स्टॉक ऑफ द फ्लावर, नथिंग बट द पेडिसेल, त्याला पेडिसेल आपण म्हणणार आहोत. फ्लावर विदाउट पेडिसेल, ससाईल फ्लावर आपण म्हणतो. इच मेंबर ऑफ कॅलॅक्स, इच मेंबर ऑफ करोला, इच मेंबर ऑफ अँड्रोसियम, गायनोसियम, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे, किंवा कॅलॅक्स अँड करोला, these are the accessory plural whorls, why these are called as accessory plural whorls, अशा टाईपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा which plural members किंवा which plural parts known as accessory plural whorls, अशा टाईपचे क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात. So this is all about the structure of a flower. Thank you very much.